कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरातील कमानीजवळ बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटात राडा, एकमेकांवर दगडफेक केल्याची माहिती, परिसरात तणावपूर्ण शांतता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबाबत बैठकीत खलबत, जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी सरकारची विशेष रणनीती, सूत्रांची माहिती। राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन, उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड। ओबीसी आरक्षण बचावाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सादर, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना ही जाहीर, तर ठाणे पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। सध्या राज्यात ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार, राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वक्तव्य, विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष। मुंबईतल्या खड्ड्यांची दुरावस्था, माझाच्या बातमीची सरकारकडून दखल, फडणवीसांची पालिका आयुक्तांशी चर्चा, तर गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवू, पालकमंत्र्यांकडून आश्वासन, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। अहिल्यानगरमध्ये 7 दिवसात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या, गोळेगव्हाण आणि वडुले गावातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन। ड्रीम11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद, ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातील कायद्यानंतर निर्णय, ड्रीम11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि सर्व